बल्लेबाजी करने वाली टीम फ्रेंडशिप घरत अली लोनारे। तो फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर मितेश अपने ओर की पहली गेंद, गेंदबाजी करने के लिए तैयार। अंपायर सर का इशारा, लेट्स प्ले, मैच इज ऑन। इस बार पहली गेंद घुटना टेक तमाशा देख आड़े बल्ले से खेलने का प्रयास। दक्ष पंच अंपायर बंटी कांबले सर का इशारा आता हुआ लीग 22 के रूप में एक रन जरूर मिलता हुआ। यहाँ पर बल्लेबाज जरूर बीट हो गए थे, पर लीग 22 के रूप में एक रन जरूर मिलता हुआ। इस एक रन के साथ श्री गणेशा होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम फ्रेंडशिप घरत अली लोनारे टीम की जानिब से स्ट्राइक पे बल्लेबाज मंदार म्हात्रे। इस बार मंदार म्हात्रे ने आओ देखा ना था, सीधा खेल दिया है मिड विकेट बॉर्डर लाइन। म्हात्रे के लिए इस बार गेंद हवा में, बैक टू बैक गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जहां पर का यहाँ पर कमबैक किया है गेंदबाज मितेश तोड़नकर ने, बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया। नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए सागर, सागर यानी समुंदर। दोस्तों आज इन्हें अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा तो नावाड़ी बनना होगा। बहुत ही बेहतरीन यहाँ पर स्ट्रोक लगाए थे मंदार म्हात्रे ने, पर उसी गेंदबाज ने उन्हें वापसी का रास्ता दिखलाते हुए अपने बल्लेबाजी को रोकने में कामयाब होते हुए। फिर से एक बार मितेश सामना करेंगे नए बल्लेबाज अंपायर सर का इशारा, बैट चेंज करते हुए यहां पर मंदार म्हात्रे बैट लेकर जाते हुए उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। इस प्रतियोगिता में दोस्तों 20 मिनटों को मैच को समाप्त करना अनिवार्य होगा। एक भव्य दिव्य टूर्नामेंट आयोजित किया है सूर्योदय क्रीड़ा मंडल, थर्ड पार्टी ग्रामस्थ मंडल, इनकी जानिब से शेतकरी कामगार पक्ष चषक 2022 की शुरुआत कल से हुई और बहुत ही लाजवाब आयोजन। सम्माननीय इस आयोजक के रविंद्र कृष्णा म्हात्रे
बाबू म्हात्रे काका जी ने नाम से जाने जाते हैं, उनकी जानिब से इस प्रतियोगिता का आगाज किया है। इस बार फुल टॉस किस्म की गेंद उसे खेल दिया है, लॉन्ग ऑफ रीजन में वहां पर फील्डर तैनात है। तब तक एक रन आसानी से मुकम्मल, इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक अनिरुद्ध म्हात्रे सर में बतलाते हुए 14 रन 1 विकेट के नुकसान पर एक ओवर की समाप्ति के बाद। तो यहां पर 14 रन जरूर बनाने में कामयाब होती हुई बल्लेबाजी करने वाली टीम फ्रेंडशिप घरत अली लोनारे टीम, जिस तरह से यूनिटी धोकवड़े टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुजाफा लिया, दावत दी बल्लेबाजी करने के लिए। निर्धारित 24 गेंदों में कितने रन बनाने में कामयाब होंगे बल्लेबाजी करने वाली टीम फ्रेंडशिप घरत अली लोनारे, क्योंकि यह दूसरी फेरी का पहला मैच दोस्तों। और गेंदबाजी के लिए आते हुए यूनिटी धोकवड़े की जानिब से निजी पहला, टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आते हुए फील्डिंग एनालिसिस को चेंज ना किया जाए, प्लीज कोऑपरेट करें। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए वही गेंदबाज जिन्होंने अपनी जादुई का गेंदबाजी का नमूना पेश किया था, थल थलेश्वर टीम को यहां पर एकवीरथ थल टीम को यहां पर पराभूत किया था, इसे गेंदबाज कल्पेश उर्फ लारा। तो यहां पर देखना स्ट्राइक पे बल्लेबाज उनका साथ देते हुए रोशन, सागर स्ट्राइक पे तो नॉन स्ट्राइक पे रोशन, गेंदबाजी मार्ग पर कल्पेश। एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 2 बेहतरीन छक्के लगाए थे मंदार म्हात्रे ने। इस बार ओवर पिच किस्म की गेंद, अपील करते हुए अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा, और उस अपील को अंपायर जी ने नकारते हुए लेग बाइस रूप में 1 रन मुकम्मल करते हुए इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पर। लाजवाब गेंदबाजी, यहां पर गति में परिवर्तन किया था, स्लो वन डिलीवरी ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था, सागर जैसे बल्लेबाज को बीट करने में कामयाब होते हुए गेंदबाज पर एक्स्ट्रा के रूप में जरूर 1 रन मिलता हुआ इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 15 रन। दोस्तों अक्सर कहा जाता है सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। इस बार लोअर फुल टॉस किस्म की गेंद उसे खेल दिया, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील करते हैं तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ दोनों खिलाड़ियों ने अपनी स्ट्राइक रोटेट की, स्ट्राइक पे बुलाया बल्लेबाज रोशन को, इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन। हमारे गुण लेखक अनिरुद्ध जी म्हात्रे कल से हमें इस क्रिकेट की प्रतियोगिता में एक अच्छा गुण एनालिसिस हमें बतलाते हुए और एक अच्छी यहां पर कामगिरी को अंजाम देते हुए स्कोर जा पहुंचा है 16 रन। स्कोरबोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर 4 ओवर का होने वाला क्रिकेट का घमासान युद्ध इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। इस बार रिवर्स स्वीप का फटका, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, और इस बार बीट हो गए बल्लेबाज, डॉट गेंद जाती हुई। मराठी में कहा जाता है अनिरुद्ध दादा, बकते भजी मांगते वड़ा, डॉट गेंद जाती हुई। कोई रन की गुंजाइश नहीं, यहां पर हर गुंजाइश को खारिज किया है गेंदबाज कल्पेश। आज कल्पेश की सराहना करनी होगी, पर इस बार देखिए, और इस बार नो एफआईआर नो कंप्लेंट, अंपायर डिसीजन इज आउट। डीजे को और मुझे अल्लू अर्जुन का वो डायलॉग याद आता हुआ, पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला, पुष्पा नाम सुन के फ्लावर समझी क्या,
फ्लावर नहीं फायर हूं मैं, ऐसे कुछ कहते हुए गेंदबाज कल्पेश उर्फ लारा, जिन्होंने अपनी लाजवाब गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए बल्लेबाजों को चक्कर में डाला है। ऐसे गेंदबाज यूनिटी धोकवड़ी की जानिब से गेंदबाजी करते हुए कल्पेश उर्फ लारा। स्कोर रुका हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 16 रन। 3 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया अभी नए बल्लेबाज। जिस बल्लेबाज के ऊपर भरोसा रखा है वो बल्लेबाज तारणहार तुषार पाटिल, निकनेम भाई नाम से जाने जाते। आज उन्हें इस प्रतियोगिता में भाईगिरी करनी होगी, वास्तव का संजय दत्त बनना होगा, छक्के चौकों की बौछार करनी होगी, क्योंकि ये दूसरी फेरी का मुकाबला दोस्तों। दूसरी फेरी में अगर हमें तीसरी फेरी राउंड के लिए जाना है तो रणों की लय लूट करनी होगी, बड़े स्ट्रोक लगाने होंगे, हिमालय पर्वत बनाना होगा। तो दोस्तों अक्सर कहा जाता है भूखे बच्चे को दूध चाहिए, भूखे बच्चों को दूध चाहिए, और क्रिकेट में बल्लेबाजों को रन चाहिए। पर इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, सिली मिड ऑन के दिशा में फील्डर तैनात है, कोई रन की गुंजाइश ही नहीं। यहां पर हर गुंजाइश को खारिज करते हुए गेंदबाज कल्पेश लारा डॉट गेंद जाती हुई। दौर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 16 रन। इस ओवर में मात्र 2 रन खर्च किया और 2 विकेट हासिल करते हुए गेंदबाज कल्पेश लारा अपने नाम की दहशत यहां पर निर्माण करते हुए पिछली मैच में मैन ऑफ द मैच से नवाजा गया था। दोस्तों यही गेंदबाज थे जिन्होंने अच्छे अच्छे बल्लेबाजों को चक्कर में डाला था। तो आज इस प्रतियोगिता में काफी बेहतरीन गेंदबाजी का नजराना पेश करते हुए गेंदबाज कल्पेश लारा। तब तक सुनते हैं सुमधुर संगीत डीजे। आठ रन के औसत से बल्लेबाजी करते हुए टीम यहां पर फ्रेंडशिप घरत अली लोनारे। तो निजी पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज संकेत। तो फिर से एक बार संकेत गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक पे तुषार उर्फ भाई। इस बार अलॉन्ग द कारपेट खेलने का प्रयास, अड़े बल्ले से पर बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं। यहां पर डॉट गेंद जाती हुई। तो यहां पर संकेत की पहली गेंद डॉट कराने में कामयाब होते हुए गेंदबाज संकेत। स्ट्राइक पे तुषार फिर से एक बार सामना करने के लिए तैयार। इस बार फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, डॉट करते हुए कामयाब होते हुए यहां पर बैक टू बैक 2 गेंदे डॉट कराने में कामयाब होते हुए गेंदबाज संकेत। संकेत में वेरी स्टाइल है, गति में परिवर्तन करना, हर एक गेंद को अपने उंगलियों के ऊपर मटोरते हुए गेंदबाज संकेत। अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे तुषार उर्फ भाई। इस बार और पिच किस्म की गेंद उसे खेल दिया सिली मिड ऑन की दिशा में। गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने भाग मिलका भाग, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन। स्कोरबोर्ड पर 3 विकेटों के नुकसान पर अभी स्ट्राइक पे सामना करेंगे बल्लेबाज सागर। इस बार अच्छी गेंद गुल्ले स्पॉट पे टपा खाने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई, काटा बदलते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन की गुंजाइश नहीं, यहां पर हर गुंजाइश को खारिज किया है।
तो फिर से एक बार यहां पर डिसीजन अंपायर्स कॉल आता हुआ, रिव्यू कॉल। और स्पोर्ट्समैनशिप अंपायर का इशारा था कि बल्लेबाज स्पोर्ट्समैनशिप दिखाते हुए क्रीज से बाहर जाते हुए सागर, हिट विकेट का पतन होता हुआ, चौथी विकेट का पतन, डीजे को मौका। बुझ के साथ बल्लेबाजी करनी होगी क्योंकि क्रिकेट की राशि में 17 अशुभ अंक माना जाता है और 17 का खतरा जरूर निर्माण होता हुआ फ्रेंडशिप घरताली लोनारे टीम को। तो यहां पर नए बल्लेबाज नागेश मौर्य स्ट्राइक पर। तो फिर से एक बार नागेश मौर्य स्ट्राइक पर, तो नॉन स्ट्राइक पे तुषार पाटिल। स्कोर रुका हुआ 17 रन, 4 विकेटों के नुकसान पर, तीसरा और प्रगति पर। सराहना करनी होगी यूनिटी धोकवड़े के गेंदबाजों की जिन्होंने कंजूसी गेंदबाजी करते हुए फ्रेंडशिप घरताली लोनारे टीम को यहां पर जकड़ कर रखा है। तो फिर से एक बार संकेत अपने बॉलिंग मार्ग पर। आहा, इस बार देखिए जादुई फिरकी का जादूगर जिसे कहा जाता है, अपने गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए बल्लेबाजों को शांत रखने में कामयाब होते हुए गेंदबाज संकेत। डॉट गेंद जाती हुई, 5 गेंदें जरूर हो चुकी है, 5 गेंदों में संदीप सर 1 रन खर्च किया गेंदबाज संकेत ने और 1 विकेट हासिल करते हुए। फिर से एक बार फुल टॉस किस्म की गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, यहां पर कबूल न कर सके, आउटफील्ड खराब, 1 ही रन यहां पर प्राप्त होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम फ्रेंडशिप घरताली लोनारे टीम को। तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 18 रन, 4 विकेटों के नुकसान पर। तो यहां पर 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 18 रन, 4 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर स्लॉग ओवर, हमारी का षटक। हमारे एनालिसिस अनिरुद्ध म्हात्रे सर में बतलाते हुए पहला विकेट का पतन तो गेंदबाजी के लिए आते हुए स्लॉग और हणामारी का षटक, डी तोर स्पेशालिस्ट। थोडंसं थांबवतो बुखारीजी, तुम्हाला मी टॉससाठी आमंत्रित करतो। आरसी ग्रुप पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विरुद्ध अमोल सुरवसे पुरस्कृत आयुषी 11 झिराड। फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाचा कर्णधार आणि आयुषी 11 झिराड संघाच्या कर्णधाराने टॉससाठी लगेच यायचं आहे। आरसी ग्रुप च्या मॅनेजरला, टीम मॅनेजरना विनंती असेल राकेशजी चव्हाण यांना की फ्रेंड्स ग्रुप हशिवरेच्या कॅप्टनला आपण पाठवायचं आहे आणि अमोल सुरवसे यांना सुद्धा विनंती असेल की आपण आयुषी 11 झिराड संघाच्या कर्णधाराला पाठवायचं आहे। ओवर टू वंस अगेन बुखारी जी। धन्यवाद संदीप सर। तो फिर से एक बार दोस्तों, यहाँ पर पहली ओवर में 14 रन खर्च किए थे, दूसरी ओवर में 2 रन खर्च किए थे, 16 रन हो चुके थे और तीसरी ओवर में 18, मात्र 2 रनों की यहाँ पर षटक को समाप्त करते हुए यूनिटी धोकवड़े टीम। और इस बार देखिए गेंद हवा में लॉन्ग ऑफ रीजन में ट्रैवल होती हुई सीधा खिलाड़ी के हाथों में, विकेट का पतन। जिम्मेदारी रहेगी मनीष और उनका साथ देते हुए नागेश के ऊपर, क्योंकि ये स्लॉग और हणामारी के षटक है और इस हणामारी के षटक में बड़े स्ट्रोक लगाना लाजमी रहेंगे क्योंकि यहां पर अभी भी इस इनिंग की 5 गेंदें आना बाकी। सामना करेंगे बल्लेबाज नागेश मौर्य, गेंदबाजी मार्ग पर करण अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। स्कोर रुका हुआ 5 विकेटों के नुकसान पर, 18 रन, बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए यूनिटी धोकवड़े के गेंदबाज करण अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार।
इस बार पटकी विकेट, गेंद आई स्लॉट में पर कैच दिया लॉन्ग ऑन का कॉर्नर की दिशा में, विकेट का पतन, अच्छा कैच। और डीजे करण ने काफी प्रभावित किया है। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर विकेट। क्या इस प्रतियोगिता में विकेट की हैट्रिक लगाने वाले गेंदबाज में मशहूर नाम लिया जाएगा गेंदबाज करण का? तो क्या वो मौका देंगे बल्लेबाज मनीष? नॉन स्ट्राइक पे उनका साथ देते हुए संकेत। अभी भी इस इनिंग की 4 गेंदें आना बाकी, स्कोर रुका हुआ 6 विकेटों के नुकसान पर 18 रन। यहां पर हैट्रिक की कतार पर गेंदबाज करण। इस बार अच्छी तरह से खेला हुआ स्ट्रोक अलोंग द कारपेट, गेंद ट्रैवल होती हुई ऑन साइड में, गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने चीते की दौड़ लगाते हुए 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 6 विकेटों के नुकसान पर। अभी भी इस इनिंग की, इस ओवर की 3 गेंदें आना बाकी। अभी भी 3 गेंदें आना बाकी। क्या इस 3 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाएंगे बल्लेबाज संकेत? अपने नाम की तरह गेंदबाज के ऊपर क्या संकेत देना चाहेंगे? पर इस बार फ्लिक करना चाहते थे, गेंद थोड़ी सी अंदर आती हुई कांटे की तरह बदलते हुए बल्लेबाज को नचाते हुए नटराज स्टाइल में खेलने का इशारा, पर अंपायर सर का इशारा, लेग बाइज रूप में 1 रन मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 20 रन स्कोरबोर्ड पर 6 विकेटों के नुकसान पर। अभी भी इस इनिंग की 2 गेंदें आना बाकी। क्या इस 2 गेंदों के ऊपर बड़े स्ट्रोक आएंगे या बल्लेबाज को रोकने में कामयाब होंगे? यूनिटी धोखावड़े की जानिब से गेंदबाज करण, डेथ और स्पेशलिस्ट के लिए उन्हें गेंदबाजी के लिए जरूर आमंत्रित किया, क्या उसे उसमें कामयाब होकर इस बार देखिए गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन के पार, संजीवनी चौका रहता हुआ डीजे। हुआ 4 ओवर की समाप्ति के बाद 24 रन 7 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए निर्धारित 24 गेंदें 25 रनों की जरूरत। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करता हूं माई बोली मराठी भाषा में हमारे ज्येष्ठ समालोचक, जिनकी दहशत इस पूरे रायगढ़ में ऐसे संदीप जगेश सर, इनके पास ले चलता हूं। धन्यवाद। धन्यवाद बुखारीजी. सर्वप्रथम त्यातला ज्येष्ठ शब्द फक्त काढून टाका. आत्ताच लग्न झालंय माझं. मुलगी फक्त 2-3 वर्षाची माझी मुलगी आहे. सो तेवढा फक्त शब्द सोडून बाकी बरं वाटलं कानाला. इट साऊंड्स गुड. सो सूर्योदय क्रीडा मंडळ थर्ड पार्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कामगार चषक 2022च्या निमित्ताने आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचा कर्णधार येथे उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार अमोल सुरसे पुरस्कृत आयुषी 11 झिराड संघाच्या कर्णधारला विनंती असेल की आपण त्वरित यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. प्रितेश 4 षटकांच्या सामन्यामध्ये साधारण 24 धावा धावफलकावरती लागल्या, 25 धावांचं आव्हान ठेवलं. ज्या पद्धतीची धोकोडे संघाची गोलंदाजीचा लाईनअप आहे किंवा त्याच वेळेला त्यांच्या गोलंदाजीमध्ये स्वतः ते रिदम शोधल्यानंतर ज्या पद्धतीचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स देतात तो आज मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला. आणि त्याच प्रकारे जी कामगिरी त्यांना अपेक्षित होती तशीच कामगिरी झाली. मी विनंती करेन की अधिक वेळ न दवडता प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा त्वरित मैदानाला क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. लोणारे संघाने मागच्या सामन्यात अफलातून गोलंदाजी केली होती. आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसामध्ये अतिशय चांगल्या वातावरणात या स्पर्धा पार पडलेल्या पाहायला मिळतात. सूर्योदय क्रीडा मंडळ थर्ड पार्टी हे एकमेव असं मंडळ आहे की जे मैदानामध्ये
दरवर्षी वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबवत असतात. आपल्याला आठवत असेल की नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती नारळ फोडीच्या स्पर्धा होतात. ही खऱ्या अर्थानं आपल्या कोकणी संस्कृतीची एक परंपरा राहिलेली आहे आणि संस्कृतीचा हा भाग राहिलेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार येथे उपस्थित झालेले आहेत. मी प्रितेशला विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन टॉस करून घ्यायचा आहे. प्रसाद म्हात्रे यांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघाचे कर्णधारांना सर्वप्रथम शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि टॉस करायचा आहे. येस, हां. आणि प्रितेश, सामना 5 षटकांचा असेल तो. सो आपण पाहतोय प्रसादजी म्हात्रे यांच्याचे टॉस होतोय. हशिवरे आणि झिराड असे दोन संघ पाहायला मिळतील. दमदार संघ आहेत. टॉस केला जाईल आणि आपण पाहतोय दोन्ही संघाचे कॅप्टन, झिराड संघाचा कॅप्टन प्रशांत म्हात्रे, हशिवरे संघाचा कॅप्टन पिंट्या पाटील. टॉस होतोय आणि टॉसचा कॉल पिंट्याचा आहे, अर्थात हशिवरेचा. टॉस जिंकला झिराड संघाने. पप्प्या, टॉस जिंकला तर निर्णय का असेल? फिल्डिंग असेल. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं 40 धावा जरी झाल्या ना तर चेस करणं डिफिकल्ट जाते. मग अशा वेळी काय स्ट्रॅटेजी असेल? आम्ही त्यांना कमीत कमी 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त सिंगल डबलवर भर देऊ. निश्चितपणे तुला शुभेच्छा असतील पप्प्या. हॅलो, वळूया मैदानाकडे. धन्यवाद प्रितेश. तिकडे नाणेफेकीचा कौल झाला. 25 धावा अनिरुद्ध दादाने मला कळवलं आहे की इथे जिंकण्यासाठी आवश्यक आहे. अनिरुद्ध दादा म्हटल्यानंतर तो काही ब्रेक घेणार नाही. म्हणजे एक वेळ अमिताभ बच्चन त्याच्या कारकिर्दीमध्ये ब्रेक घेऊ शकतं दादा, बरोबर आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की अमिताभ बच्चन जर शूटिंग 6ला असेल तर सेटवरती 5:30 वाजता असतात. पण तसं अनिरुद्ध दादाच्या बाबत आम्ही म्हणू शकतो की सामने इथे 10ला चालू असतील तर अनिरुद्ध दादासुद्धा 8:30ला ग्राउंडवर असेल, आम्ही नक्की सांगू शकतो. आणि सामने संपेपर्यंत, फायनल संपल्यानंतरसुद्धा तो तिथे उपस्थित असेल. सो हॅट्स ऑफ यू अनिरुद्ध दादा, थँक्यू व्हेरी मच. आमच्यासोबत आता गुणलेखनाची जबाबदारी तो पार पाडतोय. त्याचं काम तो अतिशय चोखंदळपणे आणि तितकंच छानपणे पार पाडत असतो, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ॲज अ स्कोरर ही भूमिका नेहमी एक टफ जॉब म्हणून गणलं जातं. नेहमीच अंपायरिंग हा सुद्धा तसाच टफ जॉब आहे. आमचे तिन्ही पंचांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आमचे कांबळी सर असतील किंवा त्याच वेळेला बंटी कांबळीजी असतील आणि त्यांच्या समवेत अमित गोळतकर असतील, या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. आज त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगले निर्णय आपल्याला पाहायला मिळतात. खास करून स्पर्धेवरती आणि त्याच वेळेला स्पर्धेची शिस्तबद्धता टिकून ठेवणं हे फार महत्त्वाचा घटक असतो आणि तो ठेवला जातोय. 25 धावांची आवश्यकता. संकेत आणि कुंदन ही जोडी मैदानावरती. या वेळेला कोण विजेता, लोणारे की अर्थातच प्रतिस्पर्धी धोकवडे? पहिला चेंडू अरुणचा. अरुण याचसाठी ओळखला जातो, अर्थात पहिला चेंडू पंचांनी स्वैर घोषित केला. अवांतरच्या स्वरूपामध्ये पहिल्या धावेची नोंद झाली. एप्रिल महिना आणि हा 2022चा एप्रिल महिना खऱ्या अर्थानं जर आपण म्हटलं तर सर्व धर्म समभाव शिकवणारा अशा प्रकारचा हा महिना आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. कारण आज आपण पाहतोय रामनवमीचा सण आहे आणि सर्वांना हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस म्हणून आपण हिंदू संस्कृतीमध्ये साजरा करत असतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तेच म्हणजे आपले मुस्लिम बांधव आहेत, त्यांचासुद्धा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे. त्यांनासुद्धा आपण या रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि त्याच वेळेला आपले जे काही देशामध्ये ख्रिश्चन बांधव आहेत ते सुद्धा आजच्याच दिवशी म्हणजे या महिन्यामध्ये 40 दिवसाचा लेंट म्हणून त्यांचा एक उपवास असतो. हा 40 दिवसाचा उपवाससुद्धा या कालावधीत ते साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतात. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करणार आणि ज्याने हे संविधान लिहिलं त्यांनी खऱ्या अर्थानं हे सगळं काही दाखवून दिलं की सर्व धर्म समभाव या देशाने आपल्याला शिकवलं. अगाध अशा या भारतीय संस्कृतीला मानाचा मुजरा करूया. माझ्या प्रत्येक हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन बांधव आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या बौद्ध धर्मियांना सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो. आणि वळतोय क्रिकेटच्या मैदानात. वॉट अ शॉट, बट टेकन. येस इट इज. संकेत आउट ऑफ द ग्राउंड इनटू द पॅव्हलियन.
अभ्यास करणं आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहणं महत्वाचं, आणि तेच तर केलंय. वॉट अ बॉलिंग, दुसरी विकेट, दुसरा फलंदाज बाद होतोय दोकोडे संघ. असं मी नाही, स्वतः क्लाइव्ह लाईड 1983च्या विश्वचषकामध्ये म्हणाला होता, ज्या वेळेला तो भारतीय संघाकडून पराभूत झाला होता. आणि तेच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय की इथे लक्ष सोपं आहे असं शोधण्याच्या प्रयत्नामध्ये दोकोडे संघाने 2 फलंदाज गमावले जरूर, पण त्याचा 100% क्रेडिट आहे ना ते जाते अरुणच्या गोलंदाजीला. एक शिस्तबद्ध गोलंदाजी आहे, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी आहे, आणि अचूकता हे सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र गोलंदाजाचं असतं, आणि तेच या वेळेला मैदानात या गोलंदाजाने जोपासले. 5ही चेंडू निर्धाव आहेत, 1 धाव जरूर, परंतु ती वाईटच्या स्वरूपात आले मित्रांनो. त्याच्यामुळं 1 फॉर लॉस ऑफ 2 विकेट इन अ फर्स्ट ओव्हर, 125 रनचेस. स्वप्नील या वेळेला घुसून खेळतोय, चेंडू खेळलाय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमारेषा गाठणार का? 1 बाउन्स, येस इट इज. वेलकम 4 फॉर स्वप्नील म्हात्रे. षटकारांची आतिषबाजी करताना फार बघालच अशी अपेक्षा ठेवू शकत नाही, पण तू सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करणं, डबलचं ट्रिपलमध्ये करणं. हॅलो 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 एखादी संधी तुम्हाला मिळत असेल तर ती संधी सोडायची नाही, आणि यासाठी मैदानामध्ये ते ॲथलेटिझम टिकवणं या गोष्टी त्यांनी प्रामुख्याने जपल्यात, आणि ते याही वेळेला जपले आपल्याला पाहायला मिळाले स्वप्नील आणि त्याच्या साथीदाराने. स्वप्नील आणि कल्पेशी जोडी मैदानावरती, पंचांचा इशारा आला की मनीषचा हा चेंडू स्वैर स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात धाव देणार आहे. अनिरुद्ध दादा मला कळवत आहेत धावसंख्या पोहोचले 9 पर्यंत. 25 धावा चेस करत असताना 9 फॉर लॉस ऑफ 2 विकेट इन अ सेकंड ओव्हर. मनीष म्हात्रे मैदानामध्ये विकेटच्या शोधात आहे. यावेळचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अशा प्रकारच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंवरती अर्थात काय प्रकारचा फटका खेळावा असं काही वेळेला लेफ्ट हँडेड बॅट्समन विचार करत असतात. तसं जर पाहिलं तर हे मैदान साधारण आता दुपारच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅट्समनला ॲडव्हान्टेजेस ठरतं, कारण वारा या भागात मोठ्या प्रमाणावरती वाहत असतो. अशा वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू मिळाला, तो जर तुम्हाला त्या पद्धतीने टायमिंग करता आला तर धावा मिळू शकतात, पण तसं आता बिलकुल घडत नाही, कारण मनीषला सुद्धा माहिती आहे अशा चेंडूंवरती चकवण्याची सुद्धा संधी मिळते. आणि जेव्हा फलंदाज रिस्क घेणार आहे ना, हीच रिस्क आपल्यासाठी सुद्धा अपॉर्च्युनिटी ठरणार आहे.
यावेळचा हा पुढ्यात टाकलेला चेंडू स्वप्नीलने सुवर्ण संधी साधले, सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार, दे धक्का घे छक्का. पण आपल्याला शेवटचा दिवस आहे आजचा आणि सामने लवकरात लवकर आटपायचे. डीजे मास्टरना सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देईन, कारण केवळ म्युझिक न लावता तर थोडं गाण्यांसोबत जाणं त्यांनी पसंत केलंय. हा या वेळेला मात्र स्वप्नील चकतोय, कव्हर्समध्ये खेळायचा होता. मिस हिट अशा प्रकारचा फटका म्हणूया किंवा त्याच वेळेला मिस टाईम म्हणूया. तर दोन्ही शब्द एकमेकांच्या थोडे जरी कॉम्प्लिकेटेड असले तरी या द्विधा मनस्थितीत तोही सापडलेला पाहायला मिळाला की कव्हर्सला खेळायचा होता, चेंडू पॉईंटला जातोय. आणि त्याचं कारण सुद्धा असं बा, मनीषने लास्ट मोमेंटला चेंडूमधली गती कमी केली होती आणि त्याला माहिती आहे अशा खेळपट्टीवरती स्लोवर वन चेंडू फायद्याचे ठरू शकतात. मातीच्या खेळपट्टीचं हेच विशेष असतं आणि ते मैदानामध्ये पूर्णपणे जपलं मनीषने. विकेट त्याला मिळाली. लोणारी संघ इथून कमबॅक करणार का? कारण सामना जिंकण्यासाठी आता केवळ 9 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू येणं बाकी. अनिरुद्ध दादा मला कळवत आहेत सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू हवेत, झेल टिपतो आणि फलंदाज बाद. समाज कल्याण सभापती सन्माननीय दिलीप शेठ भोईर उर्फ आपणा सर्वांचे लाडके छोटम शेठ यांचं आगमन होत आहे. आम्ही सूर्योदय क्रीडा मंडळ थळपाळती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्ष चषक 2022च्या निमित्ताने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समवेत सन्माननीय रवींद्र म्हात्रे हे सुद्धा आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो. तसेच आमचे मित्र सन्माननीय हरीशजी भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रितेश, सन्माननीय छोटम शेट्टी यांची एंट्री आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आपल्या विनंतीला मान देऊन सूर्योदय क्रीडा मंडळ थळपाळती यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या अगदी थोड्याच वेळापूर्वी योगेश आणि माझं संभाषण चालू होतं. त्याच्यामध्ये योगेश म्हणाला होता की छोटम शेट उपस्थित होणार आहेत. या आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे शेवटच्या दिवशी मी स्पर्धेला जरूर येईन आणि ते त्यांची कमिटमेंट पाळण्यामध्ये नेहमीच अर्थातच 100% आपलं योगदान देत असतात. सो धन्यवाद छोटम शेट, आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल. या स्पर्धेकडे वळूया मित्रांनो. आपण पाहतोय सेकंड राऊंडचा अर्थातच पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे आणि या 25 धावांची गरज असताना एका बाजूला लोणारे संघाने प्रथम फलंदाजी करताना 24 धावा बनवल्या 4 षटकामध्ये. 25 धावांचं एक सोपं आव्हान ठेवलं, पण या सोपं आव्हानाला सामोरं जाताना पहिल्या षटकात घसरगुंडी उडाली जरूर धोकोडे संघाची, पण दुसऱ्या षटकात स्वप्नीलने स्वतःला आणि संघाला सुद्धा सावरलं. स्वप्नील बाद होऊन परतला पावलेमध्ये अनिरुद्ध दादा जरूर, पण तो 4 गडी बाद, धावसंख्या धावफलकावरती 16 लागले. त्याच्यामुळे 12 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता 9 धावांची आहे. अनिरुद्ध दादा मला कळवतात की 12 चेंडूत जेव्हा 9 धावांची आवश्यकता आहे तेव्हा पहिल्या षटकामध्ये साधारण 5 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. सो तिसऱ्या षटकामध्ये ज्या काही धावा आवश्यक आहेत त्याला कशा पद्धतीने पंकज आणि त्याचा साथीदार कल्पेश सामोरा जातोय ते पाहायचं आहे. पंकज आणि कल्पेश ही जोडी मैदानामध्ये अनेक वर्षे आपण पाहिलं असेल. पंकज दोकोडे संघातर्फे ओपनिंग करायचा, म्हणजे स्टार्ट करणं त्याला पसंत असायचा, पण तो अलीकडच्या काळामध्ये बॅटिंगच्या टेम्पो आणि टेम्परामेंटमध्ये स्वतःहूनही काही फलंदाज बदल करण्याचा प्रयत्न करतात आणि मग पसंती दर्शवतात की आपण मिडल ऑर्डरला बॅटिंग करू. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की कुंदनसारखा खेळाडू ज्याने स्वतःला थोडंसं मॉडिफायसुद्धा केलं, म्हणजे मॉडिफाय इन द सेन्स मी फक्त त्याच्या परफॉर्मन्सच्या बाबत म्हणू शकतो, कारण त्याने त्याचा
देहयष्टी किंवा त्याच वेळेला त्याचा असणारा ग्रेस हे सगळं काही टिकून ठेवलेलं आहे मैदानामध्ये. परंतु आज दुसऱ्या सामन्यामध्ये त्याची बॅट मैदानावरती फार काही यशस्वी ठरली असं म्हणता येणार नाही. तो लवकर बाद होऊन परतला तंबूमध्ये, पण त्याच्यानंतर स्वप्नीलने संघाचा डाव सावरलाय. एक चौकाराच्या षटकाराच्या साहाय्याने त्याने स्वतःसाठी धावा जमवल्या, संघाला 16 वरती नेऊन ठेवलंय. आता सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. पंकज ठोकतोय यावेळेला, चेंडू स्क्वेअर लेगला गेलाय आणि हा पंकजचा यशस्वी फटका सुद्धा आहे. जरूर पंचांचा इशारा येतोय की हा घोषित परिसरात चेंडू गेलाय आणि जरी हाताला लागून गेला असला तरी सुद्धा डिक्लेअर स्वरूपातच ती धाव नोंदवली जाईल. एकेरी धाव मिळते आणि एकेरी धावाने धावसंख्या बदलणार आहे. काही फलंदाजांचे ना काही ट्रेडमार्क स्ट्रोक असतात आणि आपल्याला माहिती असेल की अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी पंकज ओळखला जातो. त्यांनी बघितला की हा चेंडू पायावरचा चेंडू आहे आणि अशा प्रकारच्या चेंडूला एकच शिक्षा ठरलेली असते, ती म्हणजे स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटला तो फटका टोलावून फटकाच ठोकायचा आणि त्या पद्धतीने त्याने केलं सुद्धा. मनगटातली ताकद जबरदस्त आहे आणि त्या ताकदीचा पंकजने बऱ्याच वेळेला युनिटी धोकोडे संघासाठी चांगला वापर केला आहे. आज युनिटी या नावाने धोकोडे संघ पाहायला मिळतोय, जेव्हा सामना जिंकण्यासाठी त्यांच्या संघाला 7 धावांची गरज आहे. बॅक टू द बॉलर एक तर जरूर येणार आहे. सामना जिंकण्यासाठी जे जे काही सोपं आणि सहज करता येईल त्या मनस्थितीत धोकोडे संघाचे फलंदाज पाहायला मिळतात. 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय सूर्योदय क्रीडा मंडळ थर्ड पार्टी यांच्या वतीने दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. अनेक विशेष उपक्रम आपल्याला पाहायला मिळतात. मी जसं मगाशी सुद्धा याचं वर्णन केलं की नारळी पौर्णिमेला आपले कोकणी परंपरेचा एक भाग राहिलेला आहे, कारण आपण सर्व कोकणवासी आणि आपल्याला त्याचा अभिमानसुद्धा आहे. आपल्या कोकणाची एक विशिष्ट अशी संस्कृती आणि त्या संस्कृतीमध्ये नारळी पौर्णिमेच्या नारळफोडीच्या स्पर्धा ही हा वॉट अ शॉट ऑफ द डे. आणि याच पद्धतीने सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो कल्पेश म्हात्रे. वेल डन कल्पेश. 1 षटक 2 धावा आणि 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवणारा कल्पेश मानकरी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा. मी प्रितेशला विनंती करेन की आपण तिथे जाऊन पारितोषिक